है, हमें जनादेश मिलने वाला है, कांग्रेस की सरकार बनने वाली है। So Congress has a doubt on the election commission, and you are going to file a complaint to the election commission. We are filing a complaint. We have there are at least 8 seats in which 11 rounds of counting are over, and the Congress is in the lead. But that is not being reflected in the ECI website. That is not being reflected in all the channels that are showing the results. So this is a subtle way of the Union Home Minister using the ECI to put pressure on the local administration. The ECI is a constitutional body, it's an independent body, it should function independently. These are mind games, psychological games. Our workers should stay, they should be in the counting centers till 3 o'clock, till 4 o'clock. The game is not over, the poll results have not been completed as yet. The clear mandate will come in favor of the Congress. These are all attempts being made to vitiate the atmosphere and to put pressure on the local administration. Do you say that's why the BJP is saying that we are the same, we are forming the government? No, there is no way that the BJP can form the government. The people of Haryana want change. Their own ground reporters are not also showing. काँग्रेस मात्र परिस्थिती स्वीकारायला तयार नाहीये आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत हेमलता पाटील जोडले गेलेले आहेत, काँग्रेसच्या प्रवक्त्या। हेमलता ताई, काँग्रेसची ही भूमिका आहे, काँग्रेसला संशय आहे निवडणूक आयोगावरती, निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती सातत्याने ते बोलून दाखवत आहेत। आता तर त्यांनी गंभीर आरोप केला, माइंड गेम आहे असं म्हटलं जातं। प्रश्न विचारला आणि फोन बहुतेक डिस्कनेक्ट। हां, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हेमलता ताई? ठीक आहे, काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये। सर, तुम्ही याकडे कसं पाहता? काँग्रेसची तिवारी जी बोला बोला बोला। नाही, आज आता जे काँग्रेसचे जे प्रमुख स्पोक्समन आहे व जनरल सेक्रेटरी इन्चार्ज मीडिया यांनी जे काही म्हटलं आहे हे फार गंभीर आहे की 10 जागावर कन्सिडरेबल लीड आहे काँग्रेसला आणि ती रिफ्लेक्ट होत नाही। ती जर रिफ्लेक्ट झाली तर 45 काँग्रेसच्या होतील आणि मग 34च जागा राहतील भाजपच्या। तर हा आरोप फार गंभीर आहे आणि निवडणुकीच्या काउंटिंगच्या वेळेस प्रमुख विरोधी पक्षाकडून हा आरोप होतो। तर मला वाटते ECI शुड इंटरव्हीन बाय नाउ। आय एम आस्किंग ECI टू इंटरव्हीन अँड टू हॅव ए ठीक आहे रियल सर, ही भीती आरोप की नेमकं काय म्हणायचं याला? एक निश्चित आहे की जी अपेक्षा होती हां, त्या अपेक्षेप्रमाणे आकडे येत नाहीत तेव्हा निश्चितपणे त्याच्याबद्दलचे काही शंका व्यक्त होणं कुठल्याही राजकीय पक्षाकडनं त्या स्वाभाविक आहेत। कारण एकाही एक्झिट पोलमध्ये, ओपिनियन पोलमध्ये किंवा एक्झिट पोलमध्ये असे एकदम उलटे जे आकडे होते त्याच्यात एवढे फेरबदल झालेले असताना आणि पक्षाची काही आपली एक इंटरनल व्यवस्था असते आणि त्यांच्याकडे मतदारसंघनिहाय काही लीड येत असतात, अशा वेळेस मग ते आकडे मॅच होत नसतील तर त्याच्याबद्दल शंका व्यक्त होणं स्वाभाविक आहे। परंतु इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जे आकडे आलेले आहेत तेही साधारणतः हीच परिस्थिती दाखवणारे आहेत की भाजपला लीड आहे आणि इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जे आता रिफ्लेक्ट होत आहे म्हणजे जे मीडियामधलं म्हणतात ते बरोबर आहे, पण इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जे आकडे आहेत ते तेच आहेत। पण एक्झॅक्टली वेबसाईटवरचे जे आकडे ते लोकलमधनंच फीड होत असतात अशा वेळी, कारण लोकलचे जे रिपोर्ट असतात फेरी निहाय त्याप्रमाणे ते आकडे अपडेट होत असतात। त्याच्यामुळे तिकडचे लोकलमध्ये तिकडे लीड आहे आणि ती रिफ्लेक्ट होत नाही असं थोडंसं म्हणजे पटणार वाटत नाही। हेमलता ताईंना मला विचारायचं, हेमलता ताई माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? वसंत भोसले सर, ठीक आहे, त्यांचाही तांत्रिक काहीतरी अडचण आली। भोसले सर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? ठीक आहे, मी मिलिंदजींकडे जातो। मिलिंद आवाडजी, आता काँग्रेस जी भीती व्यक्त करताय त्यात किती तथ्य असू शकतं, तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल? नाही, आता जसा उल्लेख झाला तसा एक्झिट पोलचे आकडे ज्या प्रकारे येत होते कालपर्यंत ते पाहता काँग्रेस किंवा कोणत्याही पक्षाला तशी भीती वाटणं साहजिक आहे आणि कदाचित आता त्या पक्षीय पातळीवर त्यांना मिळालेले रिपोर्टिंग किंवा पार्टी कार्यकर्त्याकडनं जे त्यांना कळतंय त्याच्यावरनं त्यांनी ते मत व्यक्त केलेलं असावं। पण आपल्या सर्वांसाठी इलेक्शन कमिशनची जी वेबसाईट आहे
त्याच्यावर जे आपल्याला दिसतंय त्याच्यात किमान आपल्याला तथ्य आहे असं म्हणावं लागेल प्रसार माध्यम किंवा अभ्यासक म्हणून. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की आता ही जर 7वी फेरीच्या पुढे असेल तर हा ट्रेंड एका अर्थानं सेट झालेला आहे. आणि 1 तासाभरापूर्वी जसं 500 आणि 1000च्या दरम्यान आघाडी किंवा पिछाडी होती ती आता थोडीशी मार्जिन वाढत गेलेली आहे. त्याच्यामुळे भाजपा कुठेतरी तिसऱ्या वेळेसही हॅट्रिकच्या तयारी दिसते. सर मी येतो तुमच्याकडे. हेमलता पाटील आपल्यासोबत जोडले गेलेल्या काँग्रेसच्या प्रवक्त्या प्राजक्ता. हेमलता ताई, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोहोचतोय. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या ईव्हीएमची निर्दोष मुक्तता झाली होती तो ईव्हीएम पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहू शकतो का? ईव्हीएम बद्दल मी आता काही बोलणार नाही, परंतु जे आता सांगितलं गेलं काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडून की तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत निवडणूक बूथवरती तुम्ही मतदान बूथवरती तुम्ही हजर राहणं आवश्यक आहे. आणि त्यामागचं कारण सांगते की धुळ्याला मध्ये आम्ही हा अनुभव घेतला लोकसभा निवडणुकीमध्ये की आम्ही हारलेलो आहोत आणि 4500 मतांनी आम्ही मागे आहोत. आणि आता तुम्ही हारलेले असं जाहीर झाल्यानंतर परत जेव्हा त्या 2 ईव्हीएमच्या मशीन्स खोलल्या गेल्या आणि जे काही चित्र झालं आणि विविध स्तरावरती भाजपच्या नेत्यांकडून ज्या पद्धतीने फोनाफोनी चालली होती, त्यामुळं हा एक प्रिकॉशनचा भाग आहे. हरियाणाच्या बाबतीत आम्ही अतिशय आशावादी होतो आणि आहे. हरियाणामध्ये जो सगळा डिस्ट्रेस होता सगळ्या लेवलला, म्हणजे आपण जवान, किसान, संविधान आणि ज्या पद्धतीने पहलवान, ज्या पद्धतीने हा सगळा विषय होता, तिथली जनता जी त्रस्त होती, शेतकरी त्रस्त होते. आणि एकंदर हरियाणामधली सगळी परिस्थिती पाहता हरियाणामध्ये काँग्रेस चांगल्या मताधिक्याने पुढे राहील असा एक आम्हाला सगळ्यांना विश्वास होता. पण भाजप इतकी वीक दिसत होती सकाळी जेव्हा मतमोजणी ताई, भाजप इतकी वीक दिसत होती एक्झिट पोल पासून सगळीकडे, मैदानात सुद्धा, कुरुक्षेत्रावर सुद्धा, मग अचानकपणे ती पैलवान कशी काय बनली? याचा अनालिसिस तुम्ही करताय की नाही? तेच तर कळत नाही की ग्राउंड रियालिटी ही हरियाणामधली प्रचंड वेगळी होती. शेतकऱ्यांची आंदोलनं, त्यांच्यावरती झालेला अत्याचार, महिला पैलवानांवरती ज्या पद्धतीने भाजपच्या खासदारांनी केलेले अत्याचार असतील, युवकांच्या बाबतीत अग्निवीरला धरून जे काही इश्यूज झाले, बेरोजगारी दर 9.5च्या वरती जो गेला, सरकारी नोकऱ्यांमध्ये 2 लाख लोकांना नोकऱ्या देऊ सांगितलं नंतर असं काही झालं असेल तर मला माहिती. आज तरी अंतिम निकाल हा आलेला आहे असं माझं मत नाही. अंतिम निकाल आल्यानंतर प्रतिक्रिया देता येईल. मला वाटतं की काँग्रेस निश्चितपणे विजयी होईल. सर, आज विदर्भ आणि मराठवाड्यातल्या महत्वाच्या जागांवरती काही तीड आहे का, काही वाद आहे का? इथं वाद किंवा तिढा असं स्वरूप त्याचं नसतं. शेवटी जे विजयी होऊ शकतात ज्याचा पक्ष जिथे विजयी होऊ शकतो, उमेदवार आहे त्यांच्याकडे विजयी होण्याची क्षमता असणारा उमेदवार आहे.